नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विशेष बातमीपत्रात आपले स्वागत। दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी लातूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे रोहिदास चव्हाण, माजी आमदार, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, युहा कंधार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जनाक्रोश आंदोलन करण्यात आले। महायुती सरकारच्या कलंकित आमदारांची हकालपट्टी करा, तसेच कलंकित मंत्री हतबल मुख्यमंत्री अशा घोषणेसह भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी शिवसेनेचे माजी आमदार रोहिदास चव्हाण, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। आज लातूर शहरामध्ये महात्मा गांधी चौक या ठिकाणी शिवसेनेतर्फे जे आक्रोश आंदोलन करण्यात आलं, काय विषय आणि मागणी काय? महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर जे महात्मा गांधींनी सनदशीर मार्गाने इंग्रजाला आपल्या न्याय हक्काच्या मागण्या मागून जे हकालून दिलं इथून, त्याच धर्तीवर आज शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध राज्यभर जन आक्रोश आंदोलनाचा हा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे। त्याचं कारणच एवढं आहे की राज्यामध्ये देशामध्ये कलंकित मंत्री घेऊन या कलंकित सरकारनं हे चालवलेलं राज्य, अनेक मंत्री असे आहेत जे अनेक प्रकार घोटाळ्यामध्ये अडकून पडलेले आहेत, परंतु त्यांच्यावर काही ऍक्शन न घेता एक काळ असा होता, युतीचं आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस किरीट सोमय्या नावाचा एक माजी खासदार, अण्णा हजारे सारखा माणूस, समाज सुधारक म्हणून घेणारे, मी तर म्हणे त्याला समाज सुधारक नसून ते भाजप सुधारक आहेत। ते किती गोंधळ करायचे, किती आदळआपट करायचे, परंतु आता ते किरीट सोमय्याचा तो किडा त्यावेळेस फार वळवळायचा, आता तो बंद झालाय आणि त्याला आता हे दिसत नाही काय हे चाललेलं, एवढे भ्रष्टाचार, एवढे प्रकरण वाढत चाललंय, परंतु ते आता कुठलाच आवाज उचलित नाहीत, कुठं बसलेत कोण्या बिळामध्ये जाऊन पता नाही। त्यावेळेस त्या काळामध्ये किरकोळ विषयावर हे महाराष्ट्रभर आंदोलन करायचे, पण आता एवढे मोठे पैसे घेऊन बसलेले मंत्री, पत्ते खेळणारे विधानसभेमध्ये, आई बहिणीला शिव्या देणारे एकमेकाला मंत्री, अजितदादाला म्हणायचे 72-70 हजाराचा घोटाळा, अजितदादा मुख्यमंत्री बोलायचे अजितदादाला की हा मंत्री जेलमध्ये जाऊन फिशिंग असं बोलणारे मंत्री आज त्याच्याच मांडीला मांडी लावून आज जे त्यांचं हे कारभार चाललेला आहे ते, आणि हे रस्त्यावर यायचं कारणच आहे, कारण विधानसभेत, लोकसभेत कुठेही कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते विरोधकांना, विरोधी पक्षाला दाद देत नाहीत, म्हणून रस्त्यावर येऊन आज आम्हाला असं हे आंदोलन करायची वेळ आलेली आहे। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या समोर जाऊन जनतेच्या दरबारामध्ये न्याय मागण्याचं काम आज उदवतीच्या माध्यमामधून आज आम्ही या रस्त्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली करतो आहोत। याची नोंद ही शासनाने घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडे जी आज जी कलंकित मंत्री आहेत, कितीतरी पट्टीनं आज हे प्रकार वाढत चाललेला आहे, त्याच्यावर कुठलाही अंकुश न ठेवता या लोकांनी चालवलेला प्रकार आहे हे बंद झाला पाहिजे। आणि महाराष्ट्राचं हे सरकार, या महाराष्ट्रामध्ये पूर्ववत जी प्रथा आणि परंपरा या सगळ्या मोडीत काढलेल्या आहेत त्या शासनानं, आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी शिवसेना लातूर जिल्ह्याच्या वतीनं आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, आम्ही सगळेजण जिल्ह्यामधले सगळे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आज आमचं मत जनतेच्या समोर मांडण्यासाठी आक्रोश या रूपानं की लवकरात लवकर या शासनानं या कलंकित मंत्र्याला बाहेर काढलं पाहिजे आणि हे महाराष्ट्राचं सरकार शुद्ध करून शुद्ध विचारानं, चांगल्या विचारानं चाललं पाहिजे, एवढीच आमची असलेली अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।